अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधील घोडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा 75वा वाढदिवस साजरा करण्यात आला। शाळेला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे येथील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम पार पडला। शाळेची स्थापना 1948 रोजी झाली। 2023 हे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे या शाळेमध्ये भव्य अशा अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता। लोकसहभागातून शाळेसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत। या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे। एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला लाजवेल अशा प्रकारची सुसज्ज आणि सुविधायुक्त जिल्हा परिषदची शाळा घोडेगाव येथे दिमागात उभी आहे। वेळोवेळी लोकसहभागातून शाळेस मदत झाली आहे। या शाळेवर असलेले शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे आपले कार्य करत असतात। हा कार्यक्रम रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी पार पडला। कार्यक्रमादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली। शाळेतील मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। कार्यक्रमावेळी मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला। अशा प्रकारे हा सुंदर कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांनी घडवून आणला। नमस्कार। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आज एक नवीन उपक्रम राबवला आहे। आपण पाहतायत की माझ्यासोबत जे माजी विद्यार्थी आहेत याच शाळेतून शिकून गेले आणि आज आपल्या ज्ञानाच्या आणि कार्याच्या जोरावरती त्यांनी आपली उंची समाजामध्ये प्रस्थापित केली आहे। आपल्याला एक कविता होती बघा, मजा आवडते ही मनापासून शाळा लाविते लळा। ती केवळ कवितेपुरतं मर्यादित न राहता आपण कोणत्याही मोठ्या पदावर जरी असलो तरीसुद्धा आपली पाळंमुळं ही गावात आपल्या शाळेत रुजलेली असावीत या उद्देशानं या सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या शाळेसाठी भरभरून काय काय करता येईल याचा विचार केला। आज आपण हे जे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर बघतोय या शाळेतल्या 2 माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या शाळेची इमारत, या शाळेचं कंपाऊंड, या सगळ्या सुविधा आज इथे उपलब्ध करून दिल्या। मी आता पाहिलं की इथे एक सुंदर असं ग्रंथालय पण आहे। म्हणजे सिलेबसच्या पलीकडे जाऊन, अभ्यासाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, नवनवीन पुस्तकं वाचली पाहिजेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं मला वाटतं शाळा काम करते। यासाठी ज्या माजी विद्यार्थ्यांनी मदत केली त्यांचं तर मी कौतुक करतोच, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आज अनेक माजी विद्यार्थी एकत्र येत आहेत। एकमेकांशी संवाद होईल, एकमेकांशी गप्पा होतील, सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतील तर एकमेकांच्या ओळखीतूनच आणखी काही नवीन शाळेसाठी करता येईल का याचा विचार करताना त्या ठिकाणी मचे साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज मला इथे बोलवलं। आज मी इथल्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे। मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि शाळेच्या नवनवीन उपक्रमांसाठी मनापासून शुभेच्छा देतो। मी संजय कुमार हरिश्चंद्र मचे, मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे। माझे वडील पण या शाळेमध्ये शिक्षक होते आणि शाळेत शिक्षक असल्यामुळं आम्हाला ह्या शाळेने खूप काही दिलं। जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे। त्याचं उत्तरदायित्व म्हणून आम्ही शाळेला पाहिजे जी लागेल ती मदत व जशी जमल तशी मदत करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि मी हा 75वा जो अमृत महोत्सव आहे आणि आजी माजी विद्यार्थ्यांचा जो मेळावा आहे त्याला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। नाव सतीश ज्ञानदेव मचे, मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे। माझे वडीलसुद्धा या शाळेचे कैलासवासी ज्ञानदेव शिवराम मचे गुरुजी या शाळेचे शिक्षक होते। त्यांच्या आदर्शातून आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम हाती घेतला 75वा आणि तो यशस्वीपणे पूर्ण करण्याचा आमचा सर्वांचाच प्रयत्न राहील। या सर्वांचे या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि आभार। सुदाम श्रीरंग वाघमारे,
मी ह्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. माझे वडील या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून 27 वर्ष कार्यरत होते. आम्ही सगळे शिक्षकांच्या मुलांनी एकत्र येऊन हा जो कार्यक्रम पार पाडण्याचा जो प्रयत्न केला त्याला सगळ्यांनी सहकार्य करून उद्याच्या सगळ्या शाळेच्या वाटचालीत आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. बघा बरं तुम्ही सरळ उभं राहायचंय आणि आपल्या ह्याच्यात जायचं.
या शाळेचे अध्यापक माझे सरपंच हे या ठिकाणी आपल्या शाळेचा वाढदिवस नंतर आपण कंपाऊंड ग्राउंडमध्ये गेल्यानंतर आपली शाळा आहे आणि आपलं सगळं आहे शाळा तरुण वर्ग युवा गावाचे सन्माननीय शिंदे यांना या ठिकाणी केक भरवण्यात आलेला आहे वाढदिवस शाळेचा साजरा करत आहे सर्वांचे धन्यवाद यानंतर सर्व आमचे ग्रामस्थ प्रत्येक नागरिक मान्यवर डॉक्टर सोमवंती या ठिकाणी केक कापत आहे कृपया पाठीमागे जाऊन आपण बघतो आपण प्रयोजन आयोजन प्रयोजन या ठिकाणी लहान मुलं लहान जावा सर प्रत्येक विद्यार्थ्याच्या माजी विद्यार्थ्यांचा झाला शाळेला काय 75 वर्ष कंप्लीट झालेली आहे. शाळेचा इतिहास फार जुना आहे. 1948ला जी शाळा चालू झाली तेव्हापासून तर आज तागायत हजारो विद्यार्थी इथे घडले. बऱ्याचशा शिक्षकांनी ते योगदान दिलं आणि या गावाला एक वेगळ्या प्रकारे उंचीवरती नेऊन ठेवलं. मला वाटतं मी 15 ऑगस्टला आलो होतो पण 15 ऑगस्टला आल्यानंतर मी लंकेसर किंवा सरपंच गावात मी कल्पना मांडली की शाळेला 75 वर्ष झालेली आहेत आणि आपण काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे. तुम्ही लगेच त्यांना म्हटलं होतो आपण कार्यक्रम करू पण अतिशय सुंदर चांगला आणि देखणा असा कार्यक्रम करू. नियोजन करण्यासाठी शिक्षण समिती आहे त्याच्यानंतर सगळे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ शिक्षक या सगळ्यांनी खूप खूप सहयोग दिला. शाळेच्या विषयी कृतज्ञ भावना या ठिकाणी संघटित होती आणि त्याच निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. आणि तुझ्या पुढे आहे अजून पाहणा शब्दात असलेलं माझ्या आपण हळूचं पाहणा आणि म्हणजे तरी काय असते तर ती दुसरी शाळा असते. आज संस्काराचं विद्यापीठ आमच्यामध्ये तयार झालं त्याच्याकडे ठेवायची आहे. आमच्यातलं अज्ञान आम्हाला दूर करायचं आम्हाला दूर करायचंय आम्हाला माणूस करायचंय. इंग्रजी शाळा लाखो अतिशय चांगला आहे की त्यांनी माजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांना काय करायचं हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून एक 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 उद्देश साध्य करत
त्यांनी शाळेचं पूर्ण स्वरूप माजी विद्यार्थ्यापर्यंत त्या ग्रुपद्वारे पोहोचू शकलो आणि सर्वांना आवाहन केलं की आपल्या शाळेसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि प्रत्येकाने ह्या शाळेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे. या सर्व योजना शाळेत राबवल्या जातात. अर्थात या अमृत महोत्सवाबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माननीय मचे साहेबांनी मला एक महिन्यापूर्वीच असं सांगितलं होतं. आज मी तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहे. खरं तर मी तुम्हाला असं काही विशेष मार्गदर्शन करायला आलं नाही आणि शाळेसाठी काहीतरी विशेष करायचं ठरवलं त्याबद्दल तुमचं कौतुक करायला तितकं कमी. आता आपण ही फिल्म पाहिली आणि बहुतेक जण सगळेजण आपल्या फ्लॅशबॅकमध्ये हरवून गेले. आपणही असंच कधीतरी प्राथमिक शाळेत येत होतो आणि आज जेव्हा ही सगळी मुलं आपापल्या क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर गेली त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपण पुन्हा एकदा कधीतरी आपल्या शाळेकडे मागे वळून पाहिलं पाहिजे. ज्या शाळेतून आपण लग्नाचे मोठे झालो त्या शाळेसाठी आपलं काहीतरी ज्या शिक्षकांनी याच्यासाठी पुढाकार घेतला त्या सगळ्या शिक्षकांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. शाळेला छान कॉन्क्रिटीकरण करून दिलं, कुणी शाळेची खोली बांधून दिली, कुणी सुंदर लायब्ररी केली आणि हे करण्याची ऐपत त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी त्यांनी नेमकं काय केलं असेल ते मुलं शिकले असतील आणि मग त्या हातामध्ये ती देण्याची परिस्थिती आज जर बदलायची असेल तर बाळांनो शिक्षण सोडून दुसरा कोणताही पर्याय आपल्यासमोर उपलब्ध नाही. आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून आज मी बघतो नॉस्कॉम कमिटीचा एक रिपोर्ट होता. इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. 900 साठी केवळ एखादी एक्झाम डोळ्यासमोर ठेवून आम्ही फक्त करू शकतो का? मला वाटतं त्या संदर्भाने पालकांनी आणि शिक्षकांनी एकत्रित विचार करणं गरजेचं आहे. 550 पोरं तरी बिल लागण्याची लग्न जमत नाहीये. मुलीच्या आई वडिलांना टेन्शन नाही तेवढं मुलाच्या आई वडिलांना टेन्शन नाही. मुलाचं लग्न जमत नाही. तुम्ही स्वतःला सिद्ध करायला लाच मारी निघून पाणी करायला अशी ताकद आपल्या मुलात असली पाहिजे, आपली असली पाहिजे. जर आपण स्वतःला सिद्ध केलं तर रांगा लागतील. पण आम्ही शिक्षणाच्या वयामध्ये शिक्षणाकडे बघत नाही, आम्ही आमच्या संधींकडे बघत नाही आणि मग आयुष्याच्या एका वळणावर आल्यानंतर कळतं की आम्ही ज्या वयामध्ये शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं होतं दुर्दैवाने त्या वयात शिक्षणाकडे लक्ष देऊ शकलो नाही. आमच्याकडे एकाचं लग्न झालं ना, त्याच्या मित्राने त्याला सांगितलं म्हटलं घाबरू नको, ते मुलीकडचे बघायला लागले ना बा, पगार जरा वाढवून सांगायचं मग लग्न झालं. आता ते मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, त्याला अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणते 1.5 लाख. ते मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणते तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो. तुम्ही किती दिवस स्वतःला बसवणार? मुलांना मोठी स्वप्न बघा, डोळे विस्तारून तुम्ही समाजाकडे आणि शिक्षणाच्या वयामध्ये मनापासून शिक्षण घेता येईल का याचा विचार करा. आज मी बघितलं तुमच्यापैकी काही जर उद्योजक व्यावसायिक आहेत मोठमोठे, पुण्यामध्ये सारख्या ठिकाणी जाऊन सेटल होऊन त्यावर आमच्या पोरांना असं वाटत नाही आम्ही उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं. ती
पोरांमध्ये आम्ही एक व्यावसायिक म्हणून एक दृष्टी जी अपेक्षित असते ती निर्माण करण्यास आम्ही कुठेतरी कमी पडलो का? आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भात? टायर केबलचे, किराणा व्यवसाय पटेल, हार्डवेअरची दुकाने ढोळींची, बांधकाम व्यवसाय युपीचे, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थान, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलच्या करून चालवतात. एकच सांगितलं, काही कर नोकरी कर. आम्हाला आमचं खणखणीत ज्ञान बाजारात वाजून विकता आलं पाहिजे आणि ती कौशल्य आम्ही आमच्या लेकरांमध्ये निर्माण करू शकलो. नोकरी 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 सोडून दुसरी स्वप्नच नाही. मी म्हणत नाही नोकऱ्या करू नका, पण का बरं आपल्या पोरांना वाटू नये? उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, साहित्य अशी असंख्य क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहे. पण त्या क्षेत्रांकडे घेऊन जाणारे हात, तिकडे वाट दाखवणारे मार्ग आमच्यासोबत आहेत का? ते निर्माण करायला आम्ही पुढे कमी पडतोय का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आमच्याकडे एक बाग आहे पोरांनी, त्या बागेमध्ये 1 करोडची जागा भरायची. आता जागा 1 आहे, तुला नोकरी किती जणांना मिळणार आहे? 1लाच मिळणार. 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं, एकाचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हणला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हणजे काय झालं? म्हणजे ते बागेत जे गोरिला नावाचं माकड आहे ते गोरिला माकड मिळून गेलं. आता गोरिला जर मरून गेलं तर लोक बागेत येतील कशाला? लोक जर बागेत आली नाही तर याचा पगार करायचा कशात? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या मनोगतावर विश्वास नाही, त्या पोरांना बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटलं साहेब मी पडेल ते काम करेल तर नोकरी देऊ दे. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कची देतो, पण जोपर्यंत बागेत गोरिला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरिलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना? गोरिलाचा गोरिला रोज यायचा, गोरिलाचे कपडे घालायचा, इंद्रात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची, म्हणला मजा आहे, पगार चालू, डेली अलाउन्स पैसे. एक दिवशी कॉलेजच्या मुला मुलींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापोरींकडे बघून एक जोर जोरात उड्या मारायला लागला आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलो. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर मुलीला नोकरी गेली तरी चालते, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओढायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चौकाळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, मी इथे दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का शिक्षणातून आम्ही स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे? शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित. आणि म्हणून इथे बसलेल्या सगळ्या तरुण मित्रांना माझं आव्हान आहे की शिक्षणातनं आमचा स्वाभिमान जागा ठेवा, आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे आणि काहीतरी बोलण्यात वेगळं करण्याची ताकद आमच्या मनगटात असली पाहिजे. मी पुन्हा पुन्हा सांगेन, उद्योग, व्यवसाय, व्यापार, इथे जे माझे विद्यार्थी कुणी उद्योगात यशस्वी असतील, कुणी व्यापारात व्यवसायात असतील, कुणी प्रशासनात असतील, मी म्हणेल की तुम्ही महिन्यातनं 2 महिन्यातनं 6 महिन्यातनं कधीतरी शाळेसाठी एक वेगळा वेळ काढला पाहिजे. कोणीतरी एखाद्या मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवर त्या क्षेत्रात येण्यासाठी पोरांनी काय करावं यावरती त्यांनी मार्गदर्शन करावं. कुणी व्यवसाय त्याने व्यवसायात मुलांची आवड निर्माण व्हावी याच्यासाठी काहीतरी बोलावं. नाही प्रत्यक्ष शाळेत येता आलं तर आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध, पण वारंवार यशस्वी झालेल्या पोरांनी या पोरांशी बोललं पाहिजे, अपेक्षित असणाऱ्या संधींवरती भाष्य केलं पाहिजे. तर आम्ही मुलांच्या समोर काही आदर्श निर्माण करू शकू. ते आदर्श निर्माण करता येतील का? काय होतं साहेब, म्हणजे साहेब दुबईमध्ये 84-85 पर्यंत फक्त तेलाचे पैसे. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई आहे, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई आहे. कुठच्या कुठे निघून गेलं दुबई आणि का गेलं माहिती? त्या लोकांमध्ये उद्योजकता, व्यावसायिकता त्यांच्या नसानसात धरलेली. जगातल्या लोकांनी दुबईत आलं पाहिजे, पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या,
उद्या मी बघितले बुर्ज खलिफा म्हणून इमारत आहे, शेकडो मजल्यावरती घेऊन जातं, वरून खाली घेऊन येतं आणि वर जाऊन खाली येण्यासाठी लोक 1000 रुपयाचं तिकीट मोजतात. या लोकांना फक्त कळलं की जगातल्या लोकांना आपण आपल्याकडे आकर्षित करायचं, इथं लोक रंगली पाहिजे, राहिली पाहिजे. आता मागे 2 महिन्यापूर्वी बिझनेस एक्सपो झाला, तो पण दुबईत झाला. मग का आम्हाला असं वाटत नाही जगातल्या लोकांनी भारतात आलं पाहिजे, इथं रमलं पाहिजे, जगातल्या लोकांनी आमच्या इथल्या किल्ल्यावर आलं पाहिजे, जगातल्या लोकांनी आमच्या इथं घोडा घायला आलं पाहिजे? का आम्ही ही व्यवसायाची दृष्टी निर्माण करू शकलो? मी आता जेजुरीला गेलो होतो, 4-5 मुली जेजुरी घराचे फोटो काढत होते. मी त्यातल्या एकाला विचारलं, फोटो काढून काय करतोय? बोलला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा मला. आणि म्हटलं काय करणार? काय नाही होला, खालून वर गडाव तेव्हा पायपाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. रात्री म्हणला 2,000 रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा. मला हेवा वाटतो की जी पोरं असं चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात. तुम्ही ते नगर पुणे हायवेला आलात ना, एक चिक्कूचा बाग आहे आणि शेतकऱ्यांनी सुरुवातीला बॅनर लावला होता, ग्राहकांना आपल्या हाताने झाडावरचे चिक्कू तोडून घ्यावे. ते ग्राहकाला चिक्कू नवीन नाहीये सर, तिथे जाणं नवीन आहे, बसणं नवीन आहे. 2 चिक्कू ते फोटो काढायपुरते तोडताय, बाकी हाय ते घ्या. आता एवढी लोक तिथे गर्दी करायला लागले, ते पार्किंगचे 30 रुपये घेते गाडी मागून आणि येणाऱ्या जाणाऱ्याला विचारते जीवन जाणार का? वाटीवर झुणकान 2 भाकरी 100 रुपये. परवा मला म्हटला, साहेब चिक्कूत पैसे घेतले ना, तेवढे पार्किंग आणि झुणका भाकरीवरून घेतले. काय हे कौशल्य, आणि ही कौशल्य पोरांनी आत्मसात केली पाहिजे. म्हणून सिलेबसच्या पलीकडे इथे शिक्षक आहेत का? शिक्षक आहेत का? शिक्षिका पण. माझा सगळ्या शिक्षकांना एक प्रश्न आहे, दूधवाला जर तुमच्याकडे काही दूध द्यायला आला, तुमचं लक्ष कशाकडे असतं? त्याच्या मापाकडे लक्ष असतं. ते पण तुमचं लक्ष पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार करतात. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. पहिलं माप तर त्याच्या मापाला टाकावं लागणार, त्याच्यानंतर ते वरतून स्वखुशीने जे टाकतं ते त्यानं टाकलं का आपलं लक्ष दुसऱ्या मापाकडे असतं. तसं तुम्हाला सिलेबस कम्प्लीट करावा लागणार, शासनाच्या परिपत्रकानुसार काम करावं लागणार. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही या लेकरांसाठी एक वेगळी धार उठता का? त्यांचं भविष्य सुंदर असावं याच्यासाठी काही वेगळी धडपड करता का? मला वाटतं याच्याकडे समाजाचं लक्ष असतं. आणि शिक्षक असणं याच्यापेक्षा काय भारी काम आहे मला सांगा. शिक्षका इतका भन्नाट जॉब दुसरा कोणाचा नाही असं मला वाटतं. किती प्रेम आहे. अहो पोरगा कोणत्याही पदावरती जाऊ दे, शिक्षकाला बघितल्याबरोबर खाली वाटतं आणि पायाला हात लावतो. हा सन्मान कुणाच्या वाट्याला? हा फक्त शिक्षकाच्या वाट्याला. आम्ही गुरुजी स्वच्छता अभियानात काम करायचं, शाळेत जायचो आणि त्या शिक्षकांना सांगायचो मुलांना हे स्वच्छतेचे संदेश पाठ करून घ्या आणि मुलांनी स्वच्छ राहिलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा. एक शिक्षिका होती, तिने इतकं मनावर घेतलं, वर्गातल्या प्रत्येक मुलांना तो जेवणाचा टिफिन खोलायच्या आत हात स्वच्छ धुतले पाहिजे याच्यासाठी बाईंचा आग्रह असायचा. स्वतः बादली भरून पाणी आणायच्या, त्या उरांड्यात ठेवायच्या आणि मग त्या पोरांच्या हातावर पाणी ओतायच्या, स्वतः पर्समध्ये साबण घेऊन यायच्या. प्रत्येक मुलांना स्वच्छ हात धुतला पाहिजे याच्यासाठी मॅडमची धडपड असायची. झालं असं सगळा वर्ग हात धुवायला शिकला आणि एक पोरग त्या हात धुवायचं, बाई शरीर घेऊन त्याच्या मागं पळायच्या आणि माझ्या हात धुतला पाहिजे. इकडून तिकडून ते पोरग हात धुवायला शिकलं आणि गडबड अशी झाली, ते हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून पुसायचं. बाई म्हणला कुठून पस्तावा झाला आणि याला हात धुवायला शिकव. ते सगळी साडी खराब करतात. त्या मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटलं, सर हे पोरग एकच हात धुत नव्हतं, आता हे हात धुतात पण माझ्या पदरा लिहून पुसतंय आणि सगळी साडी खराब करतात. मुख्याध्यापक म्हटले, एक काम करूया, उद्या त्याच्या आईला बोलूया. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईला शाळेमध्ये बोलवलं आणि त्या आईला विचारलं, का हो तुमचा मुलगा जेवणाच्या अगोदर घरी स्वच्छ हात धुतो का?
आईने सांगितलं एरवी धूत नव्हता, पण आता मी बघते हल्ली रोज जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुतो. बाईंनी विचारलं, मुख्याध्यापकांनी विचारलं, हात धुतो आणि पुसतो कुठे? तिथे काही नॅपकिन टॉवेल रुमाल काही ठेवलेलं असतं. त्यावरती आई म्हटली, कशाचं काय, तिकडे रांजाव हात धुतोय आणि ते माझ्या पदरा लिहून हात पुसतोय. मग मुख्याध्यापकांनी दुसरा प्रश्न विचारला, आणखी तुमच्या मुलामध्ये काय बदल झालाय? तरी आणखी एक बदल झाला. म्हणजे काय? एरवी मी शेतावर जायला निघाले तर कमरेला असा पदर खुचून जायचे. आता ते येते म्हणते, आई पदर असा कमरेला खुचायचा नसतो. आमच्या बाई कशा टापटीप पिन करून येतात तशी पिन करून ते शेतावर गेला पाहिजे. एरवी मी आंबाडा बिंबाडा बांधून जायचे, केस विस्कटलेले असायचे. आता ते पोरगे येते म्हणते, आई केस असे आंबाडा नाही बांधायचा. आमच्या बाई कशा छान वेणी करून येतात तशी वेणी करून शेतावरती जायचं. त्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षिकेला सांगितलं, बाई तुम्ही किती नशीबवान आहात. हे पोरगं घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये त्याच्या आईला बघतं. याच्यापेक्षा काय पवित्र क्षेत्र असू शकतं मला सांगा. आणि म्हणून शिक्षकानं, तुम्ही ते पु ल देशपांडेंचं चितळे मास्तर नावाचं एक प्रकरण आहे बघा. ते चितळे मास्तर रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर सुद्धा ते नियमित शाळेत जायचे. मुलांना काय हवं नको ते विचारायचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांना विशेष रस होता. आणि मग शाळेमध्ये एक सांस्कृतिक ओळख असलं पाहिजे याच्यासाठी चितळे मास्तर काही त्यांच्या विद्यार्थ्यांकडून देणगी गोळा करत होते. एका विद्यार्थ्याकडे गेले आणि त्याला ते सगळं शाळेतलं सांगत होते. चितळे मास्तरांची एक सवय होती, वर्गात जर ते शिकवायला आले तर चपला कोपऱ्यात काढून ठेवायचे आणि मग शिकवायला सुरुवात करायची. आणि बहुतेक वेळा तास संपला आणि दुसऱ्या वर्गात जायला निघाले का मास्तर चपला तिथंच विसरायचे आणि तसेच बिन चपलांच्या दुसऱ्या वर्गात जायचे. म्हणजे एखादं पोरगं ते चपला उचलायचं आणि गुरुजींच्या मागोमागं दुसऱ्या वर्गात जायचं. आणि दुसऱ्या वर्गात एखादा विद्यार्थी आला तर मास्तर त्याला म्हणायचे, अरे भरतानं रामाच्या पादुका 14 वर्ष सांभाळल्या, तुला माझ्या तासभर तिथं वर्गात ठेवता आल्या नाही, आला माझ्या मागे घेऊन. चितळे मास्तरांची ही सवय होती कायम चप्पल विसरायची. आणि जेव्हा ते आपल्या मुंबईतल्या एका विद्यार्थ्याकडे गेले, गप्पा मारल्या, त्याला सगळं शाळेचं कामकाज सांगितलं आणि गप्पा मारून ते निघाले. मोटारीपाशी आले, तो विद्यार्थी मास्तरांना मोटारीपाशी सोडवायला आला आणि विद्यार्थ्याच्या लक्षात आलं नेहमीच्या सवयीप्रमाणे मास्तर चपला वरच्या मजल्यावरती विसरले. आणि मग त्या विद्यार्थ्याने सांगितलं, गुरुजी चप्पल तर विसरले, हा मी आत्ता घेऊन येतो. पळत पळत पोरगावरती गेला आणि तो चपला घेऊन आला. पु ल देशपांडेंनी त्या कथेचा समारोप करताना म्हटलंय, त्या विद्यार्थ्याला मास्तरांच्या चपलांच्या डिगेतून ओळखणं फारसं अवघड गेलं नाही. कारण ज्या चपलांच्या तळले सगळ्यात जास्त घासलेले ते मास्तरांच्याच असल्या पाहिजेत. म्हणून त्या चपला उचलल्या आणि मास्तरांपर्यंत घेऊन आला. काय शिक्षकाचं अधिष्ठान होतं गावात. तुम्ही बघा, म्हणजे गावातून शिक्षकाची पिशवी सुद्धा कधी रिकामी गेली. कोण 4 शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, भाजी घेऊन जा, दूध. अहो पोरं शेतातनं फळं मिळालं तर कोणी गुरुजीने घेऊन येणार. गावात कुणाचं भांडण टंडण होते ते गुरुजीने मिटवायचं. कुणाची पोळी नांदत नाही, गुरुजीने ते मिटवायला जायचं. एवढं अधिष्ठान होतं शिक्षकाचं. आणि मला वाटतं ते अधिष्ठान टिकवलं ही येणाऱ्या नवीन पिढीची जबाबदारी आहे. म्हणून आपण चौकटीच्या पलीकडे जावं, आपण एक वेगळी धार या लेकरांसाठी उरकावी आणि या पोरांचं भविष्य सुंदर होईल का यासाठी मनापासून काम करावं. पोरांना मोठी स्वप्न दाखवावी, त्यांनी उद्योग व्यवसायात व्यापारात यावं, त्यांनी प्रशासनामध्ये यावं. एक पोरगा जर प्रशासनात आला, पोरींना तुमच्यापैकी जर उद्या कोणी कलेक्टर झालं ना, तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत बसून आले, तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई नसेल आणि आम्ही एवढे जण समोर बसलेलो आहोत ना, आम्ही सगळेजण दारात तिथं स्वागताला उभे आहोत. तुमच्या एका सहीनं एखाद्या जिल्ह्याचं भवितव्य बदलतं, तुमच्या एखाद्या सहीनं एखाद्या गावाचं भविष्य बदलतं. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? यासाठी पुढची जी काही वर्ष मनापासून अभ्यास करायचा, पुढची जी काही 5-10 वर्ष तुम्हाला मनापासून तुमच्या शिक्षणासाठी योगदान द्यायचं. आणि म्हणून इथे जे पालक आहेत, जे माजी विद्यार्थी आहेत, आता सगळ्यांना सांगणं, आजच्या घडीला शिक्षण सोडून दुसरा पर्याय आपल्यासमोर उपलब्ध नाही. ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले होते, निवडून आले नाही. नंतर बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले. बंगाल प्रांतातून आंबेडकर निवडून आले
पुढे भारत आणि पाकिस्तान फाळली झाली आणि बंगाल प्रांत पाकिस्तानला जोडला गेला. आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं सदस्य व्हायचं असेल तर पहिल्यांदा ते घटना समितीचे सदस्य करण्यासाठी भारताच्या सभागृहाचे सभासद असले पाहिजे. आणि आता तर बंगाल प्रांत पाकिस्तानला जोडला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीचे सदस्य व्हावं यासाठी बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला. डॉक्टर आंबेडकरांना उभं केलं, आंबेडकर निवडून आले आणि मग घटना समितीचे सदस्य झाले. केवळ आणि केवळ ज्ञानाला दुसरा ऑप्शन नाही. आणि म्हणून मनामध्ये कधीच न्यूनगंड बाळगलो की मी सामान्य कुटुंबात जन्माला आलो, मला सुविधा नव्हत्या. मी किती उदाहरणं सांगू. अब्दुल कलाम साहेब या देशाचे राष्ट्रपती झाले. पेपर टाकायचं काम केलं कलाम साहेबांनी आणि स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर स्वतःला झोकून दिलं आणि पाहता पाहता कलाम साहेब या देशाचे राष्ट्रपती झाले. पुरांनो, तुम्ही आत्ताचा एक पिक्चर पाहिला का, सॅम बहादूर नावाचा? ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पाहिलेच. फील्ड मार्शल म्हणून ज्यांनी काम केलं, भारत पाकिस्तान युद्ध असेल किंवा बांगलादेशचं युद्ध असेल, या युद्धांमध्ये सर मानेकशॉ ज्यांनी नेतृत्व केलं त्यांच्या आयुष्यावरचा तो चित्रपट आहे. काय माणसं जगली ही भन्नाट. हे जे ग्रंथालय तुमच्यासाठी खुले केले ना, ज्युनियर ऑफिसर त्यानं त्या ज्युनियर ऑफिसरला शिक्षा केली, 1000 वेळा तो त्याला सॅल्यूट करतो. आणि हे बघत असताना या तालुक्याचे आमदार माननीय बबनदादा पाचपुते यांचं आगमन झालेलं, आपण सगळेजण त्यांचं स्वागत करूया. काय म्हणून मी त्याला शिक्षा केली की 1000 वेळा तुम्हाला सॅल्यूट करायचं. त्यावरती सर मानेकशॉ यांचं सुंदर उत्तर आहे. ते म्हणतात की आर्मी शिस्तीशिवाय चालत नाही. ज्युनियर ऑफिसरनं सिनियरचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे आणि जर तो होत नसेल तर अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही आता तुमच्या सिनियर ऑफिसरला 1000 वेळा सॅल्यूट करायचा. पण पुढे जाऊन सर मानेकशॉ म्हणतात आर्मीचा दुसरा पण एक नियम आहे, सॅल्यूटचा स्वीकार हा सॅल्यूट होतो. आणि कलाम साहेबांना वाटलं फील्ड मार्शल, आणि जाताना विचारपूस केल्यानंतर जाताना कलाम साहेबांनी विचारलं की फील्ड मार्शल, तुम्ही आर्मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात, इथं तुमची काही तक्रार आहे का? इथे तुम्हाला सगळ्या सुखसुविधा व्यवस्थित मिळतात का? इथल्या प्रशासनाविषयी किंवा काही तुमची तक्रार आहे का? काही तक्रार आहे का म्हटल्यानंतर मानेकशॉ म्हटले हो, माझी एकच तक्रार आहे. म्हणजे का, देशाचे राष्ट्रपती समोर असताना एक फील्ड मार्शल उठून उभं राहून आता सॅल्यूट करू शकत नाही, एवढीच माझी तक्रार आहे. काय जगली ही माणसं. आणि जाताना कलाम साहेबांना सांगितलं माझी पेन्शन आणि काही फरक संरक्षण खात्याकडे अजून बाकी आहे. कलाम साहेब दिल्लीला गेले, संरक्षण खात्याच्या सचिवांना बोलून घेतलं आणि सांगितलं काय पेन्शन फरक काय आहे ते बघा. 1.25 कोटी रुपयाचा चेक घेऊन एक आर्मी ऑफिसर इकडे मानेकशॉंना भेटायला आला. तो चेक खात्यात डिपॉझिट झाला, रक्कम जमा झाली आणि दुसऱ्याच दिवशी मानेकशॉ यांनी ते 1.25 कोटी रुपये आर्मीच्या फंडला दान करून टाकले. एवढी मोठी माणसं देशामध्ये होऊन गेली. आणि म्हणून मला वाटतं की आपल्या पोरांनी अभ्यासाच्या पलीकडे जाऊन, सिलेबसच्या पलीकडे जाऊन डोळे विस्तारून थोडंसं बघितलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या विद्यार्थ्यांनी जो पुढाकार घेतला, आज मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, त्याहीपेक्षा मी ग्रंथालय पण आपलं बघितलं, सुंदर ग्रंथालय. त्या ग्रंथालयामध्ये अनेक पुस्तकं, पोरांनो ती पुस्तकं वाचा. माझी सगळ्या पालकांनाही विनंती आहे, पोराच्या वाढदिवसाला शाळेच्या ग्रंथालयाला एखादं पुस्तक भेट द्या, पोराला एखादं पुस्तक भेट द्या. माझ्या वडिलांनी मला पुस्तक सोडून दुसरं आयुष्यात गिफ्ट दिलेलं मला आठवत नाही. आता मी बघतो पोराच्या वाढदिवसाला बाप बंदूक घेऊन जातो, बाप पोराला ते पूर्व बापाला मारल्याचं नाटक करतं, बाप मेल्याचं नाटक करतं. त्यात आईला हसायला कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललं आपण. पोरांच्या हातामध्ये मोबाईल देऊन टाकले 2-2 अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात. आणि बाप असं कौतुकानं सांगताय मला कळत नाही ते त्याला कळते म्हणून आता मोबाईलमध्ये. वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आहे. इतका पोरांचा स्क्रीन टाईम मोबाईलवरचा वाढत चाललेला. आणि म्हणून मुलं मैदानावर गेली पाहिजे, खेळली पाहिजे. आता पोरं मैदानावर जातात, हातात मोबाईल घेऊन जातात आणि तिथे जाऊन गेम खेळतात. पोराला आता रात्री श्रीमंत व्हायचं, मग आता ते आलं बघा जंगली रमी पे आओ ना महाराज. ते 2-5 लाखाला आईबापाला गंडा घालतंय, मग घरच्यांना कळते जंगली रमी
आहेत. मला वाटतं पालकांनी सुद्धा, फक्त शाळा आणि शिक्षकांनी आपल्या पोरांचं उत्तर घेतलेलं, पालक म्हणून आपली पण जबाबदारी आहे. घरी पोरगा आल्यानंतर 2 मिनिट तुम्ही त्या पोरासोबत अभ्यासाच्या संदर्भानं, त्याच्या जडणघडणीच्या संदर्भानं आपण 2 मिनिट वेळ त्या लेकरांना देतो का? शाळेची फी भरली म्हणजे पालकांचं कर्तव्य संपत नाही. म्हणून मुलांना बरोबरून वेळ द्या, त्यांच्या संस्कारांसाठी काम करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळ आणि वेळेनुसार बदलायला हवं. किती बदल झाले बघा बरं. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मला शेवटचे काही मिनिट बोलायचं. आदरणीय दादांचं इथं आगमन झालेलं. मला फक्त इतकं सांगायचं, बदल किती झाले थोडंसं आठवून बघा. आम्ही लिंबीच्या प्राथमिक शाळेत आम्ही शिकलो. मला आठवतंय, आठवड्यातनं 1 दिवस शेण गोळा करायला जायचं. सगळ्या पोरांनी शेण गोळा करायचं आणि पोरींनी ती शाळा सारून घ्यायची. बेंच हे माध्यमिक शाळेत आल्यानंतर बेंच आले. चप्पल मी 5वीत असताना घेतली. पॅरागॉनची चप्पल आली बघा, अशी एकदम जाड चप्पल. पूर्वीचा काळ लखानीचा होता. ते पांढरी चप्पल निळा बेल, तो बेल जर निघाला तर साबणाच्या पाण्यात बुडवायचा आणि मग ते बेल चप्पलला टाकायचं. त्यानंतर पॅरागॉनची चप्पल आली. मला आठवते 4थी 5वीत असताना ती चप्पल घेतली असेल. बेंचवर बसायला लागलो तर एका बेंचवर आम्ही 3-3 जण बसायचो. कर्कटकनं रेस मारून जागा वाटून घ्यायची. तुझा हात तिकडे काय आला, तुझं दप्तर तिकडे काय आलं. शेवटच्या दिवशी 10वीत असताना बाईंनी उभे केलं आणि म्हटलं, गणेश बेंच इथंच राहणार आहे, तुला फक्त वर्ग सोडून जायचं. आयुष्यभर मनावर वाक्य कोरलं गेलं, बेंच इथंच राहतो, फक्त आपल्याला वर्ग सोडून द्यावा लागतो. तुम्ही आज इथे आला असाल शाळेत, तुम्ही एक ग्राउंड परिसर बघितला असेल, बऱ्याचशा गोष्टी जशाच्या तशा. पण आता तुम्ही शाळेत नाही आला. कितीतरी या माईकवर आतापर्यंत किती जण बोलले? हजारो लोक बोलले असतील. इथून पुढेही हजारो लोक बोलून जातील. तुम्ही ज्या सोफ्यांवरती बसलात ना, याच्यावर कितीतरी जण आज बसून गेलेले. उद्या दुसरं कोणीतरी बसणार. आपण मालक नाही, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं, जे योगदान देता येईल ते द्यायचं. आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी स्विच ऑफ. 4 जण येतात, उचलतात, घेऊन जातात आणि मग कबीर सांगतात, फूक दिनी जैसे होली. जशी होळी पेटवतात तितक्या सहजतेने पेटून टाकतात. देश देश के ओर बुलाए लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए जब राम के घर की खूटी. जरा हल्के गाड़ी हाको मेरे राम गाड़ी वाले. बिलग बिलग करे तेरी आ रहे, बिछड़ गई मेरी जोड़ी. कहत कबीर सुनो बोल साधो, जिन जोडी कोणी तोडी. आपण मालक नाही होत. आपल्या हातामध्ये देण्याची दानत असली पाहिजे. एक हात जर घेण्यासाठी दिला ना भगवंतानं, तर दुसरा हात देण्यासाठी दिलेला. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे त्याचे हात घ्यायचे म्हणजे काय करायचं? ते हात तोडून घ्यायचे. त्याच्या हातामध्ये जी देण्याची दान होते ती आमच्या हातामध्ये आली पाहिजे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भूमीकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने घेत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि ज्या ज्या तुम्ही सगळ्यांनी ज्या शाळेला योगदान दिले ना, मी तुम्हाला आज या सगळ्या मान्यवरांचे लेखक सांगतो. निसर्ग तुमचं 1 रुपयाचं सुद्धा उसने ठेवत नाही. निसर्गाचा नियमच आहे, 1 दाणा पेरला 1000 दाणे उगवतात. बरं, आपण केल्यानंतर समाजाला आपलं किती कौतुक वाटेल याची खात्री देता येत नाही. पण तुकोबाराय म्हणतात आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. तुकोबाराय जायला निघाले आणि कोणीतरी विचारलं, काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? अभंग लिहिले, ग्रंथ लिहिले. तुकोबार म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय माहित नाही, आम्ही जे केलं आमचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. समाज उतराई होईल की नाही माहित नाही, पण निसर्ग मात्र उसनं ठेवत नाही. तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो परत तुम्ही जे केलंय त्याच्या 1000 पटीने तुम्हाला परत करत असतो. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि मी प्रत्येक भाषणात सांगतो, आपल्या हातात देण्याची दानत ठेव. मी एका कार्यक्रमात म्हटलं, थोडं तरी द्यायला शिका. 2-3 लोकांना एवढं टेन्शन आलं, पण आपण तर कधीच पुढे काय दिलं नाही. दुसरा म्हणला, तुला सिरियस होऊ नको म्हणून. ते व्याख्यात्यांचं काम असतं सांगायचं, आपलं ऐकायचं काम असतं. आणि ते 3 जण रागात निघाले आणि रस्त्यानं जाता
त्याला सोन्यानं भरलेला हंडा सापडला. आता हे सगळे फुकट सापडले, त्यांना मग आता द्यायला काय हरकत आहे. सगळं म्हणले भगवंताच्या कृपेनं सापडले, थोडं तर म्हणले देवाला देऊ. म्हणला नेमकं किती द्यायचं, हंडाभर सोने यातलं द्यायचं किती. म्हणलं जास्त नाही, हातात कडा असते ना, तर कडे एवढं वरतूळ आखायचं. म्हणला एकदम बारीक वरतूळ आखायचं जमिनीवर, सापडलेलं सोनं वर फेकायचं आणि जेवढं त्या छोट्या वर्तुळात पडेल तेवढं म्हणजे देवाचं, आणि वर्तुळाच्या बाहेर पडेल तेवढं म्हणजे आपण. दुसरा म्हणला तू किती स्वार्थी आहे, सगळं फुकट सापडलं आणि तू म्हणतो एवढं वर्तुळ आणि त्याच्यात काय पडतंय का नाही. छोटं नाही म्हणला, अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं. आणि म्हणला मग काय नाही म्हणला, सोनं वर फेकायचं, अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं, सोनं वर फेकायचं, जेवढं वर्तुळात पडेल तेवढं आपलं. तुम्हाला कळतच का नाही. आणि जेवढं वर्तुळाच्या बाहेर पडेल तेवढं म्हणजे आता अख्ख्या गावाला वर्तुळ आखलं, त्याच्या बाहेर काय पडतं. तिसरा म्हणला तुमच्यासारखा नालायक लोकांमुळे कोरोना पुढे द्यायची शक्यता. अरे म्हणला सगळं फुकट साठ, थोडं तरी द्या. आणि म्हणला मग किती द्यायचं. म्हणला छोटं नाही मोठं नाही, वर्तुळात आखायचं नाही म्हणला जमिनीवर. म्हणला मग काय नाही म्हणला, सोनं वर फेकायचं. देव कुठं असतो आणि जेवढं वर राहील तेवढं देवाचं. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे. हे पोरांनो कोण आहे. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे. तुम्हाला शंका आहे का. कोण आहे. माणूस. आणि हे कुणी जाहीर केलंय. एवढा तर माणूस हुशार आहे, त्यानंच जाहीर करून टाकलं जगात आपण सगळ्यात जास्त हुशार आहोत. 2 वर्ष कोरोनाच्या काळात आपली हुशारी गेली कुठे. डोळ्यानं न दिसणार एक विषाणू सगळं जग जागेवरती थांबवलं. निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत. निसर्गाचे सगळे नियम आपल्याला लागू होतात. आलेल्या प्रत्येकाला जायचं. म्हणून ज्या गावात जन्माला आलो, ज्या पंचकृषीत जन्माला आलो, तालुक्यात जन्माला आलो, ज्या देशात जन्माला आलो, त्याचा आम्ही काहीतरी देणं लागतो. आज आपण आपल्या शाळेविषयी जे भरभरून केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मस्त राहा, हसत राहा, आनंदी राहा. तुम्ही आज इथे सगळं एवढं केलं. आज काय या पोरांच्या चेहऱ्यावरती आनंद आला. या आनंद तुम्हाला कोणत्याही पैशात कुठेच विकत मिळणार नाही. आणि आनंदी राहणं हेच तर माणसाच्या आयुष्याचं ध्येय. किती जणांना आनंदी राहायचं हात वर बरं. आनंदी पहिला हात. सगळ्यांना आनंदी राहायचं. मी दुसरा प्रश्न विचारतो, आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचं. खरं खरं सांगा. राहायचंय का दाखवायचंय. राहायचंय. मग राहणं खूप सोपं. माझा गाव आहे म्हणजेच आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आपण आहोत हे दाखवायचं असतं. त्याला आनंदी राहण्यात इंटरेस्ट नाहीये. शेजारच्याला कळलं पाहिजे मी आनंदी. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं जाऊन काहीच बघत नाही. तर त्याच्या डोक्यात एकच असतं, फोटो काढताय आणि स्टेटस ठेवतो. त्याला बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे, यात त्याला इंटरेस्ट. म्हणजे स्टेटस ठेवलं तर चुकीचं नाही. मोबाईल आहे, ठेवता येते, ठेवलं पाहिजे. पण खरं दुःख किती माहिती आहे. ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतं. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे व्हायला लागले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. मस्त आनंदाने झाला. हातामध्ये देण्याची दानं ठेवा. या पोरांचं भविष्य जर बदलायचं असेल, शिक्षण सोडून दुसरा पर्याय नाही. जसं आज तुम्ही बदलत आलात तसं काळ आणि वेळेनुसार ही मुलं पण बदलली पाहिजे. पोरांनी नवीन नवीन तंत्रज्ञान स्वीकारायचं आणि काळ आणि वेळेनुसार बदल करत राहायचे. आता शेवटचे 2 मिनिट. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे. हा ओके. पॅनासॉनिक असेल, सोनी असेल, पॅनासॉनिकचा. आता कॉडॅकचा कॅमेरा दिसतो का बाजारात. आता कॉडॅक दिसत नाही. आणि तुम्ही सगळ्यांना पहिल्या रांगेत जेवढे बसले ते सगळ्यांच्या लग्नाचे अल्बम चेक करा. 100% कॉडॅकच्या कॅमेऱ्यावर काढलेले. पण आता कॉडॅक बाजारात नाही. काय कॉडॅकचा जमाना होता. म्हणजे नवरा नवरी हार घालायला आणि याचा रोल संपायला 10 मिनिटं तर रोलच बदलायचं. आणि लग्न झाल्यावर जर नवरदेवानं विचारलं अल्बमचं काय झालं, 6 महिने अल्बम मिळत नव्हते. ते फोटोग्राफर बनायचे धुवायला दिले. कोणत्या नदीवर जात होतं पुरेस.
तो जमाना होता माहिती कॉडॅकचा. आता कॉडॅक बाजारात नाही, कारण डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकने स्वीकारली. माझ्या पिढीनं पहिला फोन जर कोणत्या कंपनीचा घेतला होता आयुष्यात 100% साहेब नोकिया. आता नोकिया आहे का? नाहीतर काय नोकिया 3310, 1100, 3015, 1600, 1100. तू त्याला वरतून परत ती काय मजा. तो 3310 तर असा होता, फेकून जरी मारला ना भांडण देतं त्याला तरी तुटणार नाही. आता नोकिया बाजारात अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नोकिया मागे पडलं. काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाही तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. तुम्हाला आठवतं टीव्हीला रविवारी पिक्चर लागायचा 4 वाजता. धूम धडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्ये एक जाहिरात लागायची. आता लहान मुलांची ती पाठ नसेल, पण माझ्या वयाचे जेवढे सगळ्यांची ती जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय है जहा, सगळ्यांची पाठ आहे ही जाहिरात. आणि त्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का बघा? कधीच नव्हती. भारतात जनरली क्रिकेटची क्रेज, पण फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरात होती. पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी? लाईफ बॉयची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणून लाईफ बॉयला म्हणायची. त्यानंतर मात्र लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं महाराज करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का सरपंच? लक्सनं आपलं मार्केट कॅप्चर करायला सुरू केलं. लाईफ बॉयला कळलं आता काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. लाल रंगाचा ठोकळा साबण उपयोगाचा नाही. त्यांनी लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजाराला आणला आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाही, लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी करत होता. मुलगी गाडीवरून उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते एसीने की बदली से परेशान. मुलगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड मागून करून येतो. आणि कोविडच्या काळात मला एक तरी साबण सांगा जो जाहिरात करत होता आमचा साबण सुगंधी आहे, साबण लावलं तुम्ही गोरे व्हाल. कोविडच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता 99.9% कीटाणू से मुक्ती. आणि वीर साहेब मला मोठी साबणाचं गणित अजून समजलं नाही. ते वर्षभर कुठं असते कुणा ते दिवाळीलाच येतं. उठा उठा त्यानं ठरवून घेतलं गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोठी नांगोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत. काळ आणि वेळेनुसार बदला. परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी धमाका केला व देशात. कुछ तो तूफान करते हैं तर क्या गे शाबाश. कोल्ड्रिंक कंपन्यांनी सगळं भारतातलं मार्केट आता तरी कोल्ड्रिंकचं पेव थोडंसं कमी झालं. नाही तर तुमची एक पिढी होती काय ते कोल्ड्रिंक. तुम्ही लग्नाचे अल्बम बघायचे, एक बॉटल 2 स्ट्रॉ, कोणत्या फोटोग्राफरला शोधलं तुम्ही? आपल्याला आपली सोलकडी, आपल्याला आपला उसाचा रस, आपल्याला आपलं ताक लस्सी का जगात पोहोचवत आलं नाही? कारण आपण व्यवसायाच्या दृष्टीने जागृत राहिलेलो. आणि म्हणून माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे, जे जे उद्योगात व्यवसायात व्यापारात आहेत त्यांनी या मुलांच्या मध्ये यांची तुम्ही मेंटॉर व्हा आणि यातली 4 पोरं उद्योग व्यवसायात कशी येतील याच्यासाठी मनापासून प्रयत्न करा. कोणत्याही शेवटचं 1 मिनिटात आपला घेतो. आयुष्याच्या कुठल्याही क्षणाला फॉरवर्ड करता येत नाही आणि कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. आणि जे क्षण आपल्या वाट्याला आले ते मस्त जगायचे आणि आनंद त्या क्षणांचा घ्यायचा. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर हार मानायचे नाही. आज बच्चनचं वय किती आहे? 82-83 वय असं ना साहेब. आकाशवाणीमध्ये निवेदक पदाची नोकरी मिळाली म्हणून बच्चन साहेब इंटरव्ह्यूला गेले होते. आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली होती. आवाज चांगला नाही म्हणून ज्यांची नोकरी नाकारली ते बच्चन आज आवाजाच्या जोरावर बॉलिवूडचा शहंशाह म्हणून मिळत. काय म्हणायचे या करिअरला? कोविडच्या काळात कुणीच कुणाची नीट बोलत नव्हतं. फोन लावल्यावर पहिल्यांदा पलीकडून कोण बोलायचं? आधी अमिताभ बोलणार 2 मिनिटं, नाही आपण हॅलो म्हणायचं. याच्यापेक्षा काय करिअर असतो? आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की कोण बोलेगा करोडपतीमधून पैसे कमायला लागतो.
पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये देऊन सोनं खरेदी करायला सांगतो. खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्समध्ये टाकून कर्जही तेच काढायला सांगतो. आणि कर्जाचे हप्ते फेडताना आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा कुठं नाही बच्च मला सांगा. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. कधी संकटांना भिडा तर कधी निष्ठुरपणे सामोरं जा. आणि ज्या ज्या पोरांची आर्थिक परिस्थिती बेताची अजिबात काढायचं नाही, त्या क्षणांचा आनंद घ्यायचा. मी केळगावला नंतर शिकायला आलो हिंदीवरनं. तर केळगावमध्ये ज्या कॉलनीत आम्ही राहायचो साहेब, त्या कॉलनीत सगळ्यांची गरज स्लॅबची. आमचं एकच घर पत्र्याचं. आणि माझ्या आईला म्हणायचं, आई सगळ्यांची गरज स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का? ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणजे शासनाचा जी आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची. ती म्हणायची तू नशीबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला. मी म्हणायचो का? तू म्हणायची बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं आता उन्हाळा सुरू झाला. घर गळायला लागलं का तुला कळतं आता पावसाळा सुरू झाला. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. पैसे नव्हते पण आनंद मात्र इतका होता. बरं पगार तरी किती होते? दादा वडील माझे 2006ला रिटायर झाले मुख्याध्यापक म्हणून. 2006ला रिटायरमेंटचा पगार 15,000 रुपये. नंतर आता 6व्या 7व्या वेतन आयोगानंतर शिक्षकांचे पगार वाढले. गुरुजी किती रुपयांना तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या? 100, 120, 110 नोकऱ्या, 100 रुपयाने नोकऱ्या सुरू झाल्या. ही पिढी अशी होती, हे नोकरीला एकच जण लागायचा घरातून, बाकीचे दोघं गावात शेती करणार. यांचंच नाही बघायचं. यांनी मग भावांची शिक्षण, त्यांच्या पोरांची लग्न, त्यांच्या बहिणींचं, कोणाला काय नातेवाईकाचं काही असलं नोकरदारांना बघायचं. आता आम्हाला जबाबदारी तरी काय होते? आम्हाला एकच फ्लॅट घ्यायचं पुण्यात, त्याचे हप्ते 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 हप्ते, एक गाडी घ्यायची, गाडी 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 झाड. आम्हाला जबाबदारी तरी काय? आम्हाला ना बहिणींची लग्न करायची, सगळं करून टाकलं. या लोकांकडे पैसे नव्हते, आनंद मात्र भरपूर नव्हता. बायको जर कधी म्हणली चला सेव्हनला जाऊन, गाडी नव्हती आपल्याकडे. मित्राची गाडी, सायकल, त्याच्यात पेट्रोल टाकायला पैसे नाही. निम्म रॉकेल, निम्म पेट्रोल, निम्म रस्त्यात गेल्यावर गाडीचं पेट्रोल संपायचं. मग गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगाच्या पाठीवर पुढे गाडी वाकडी करत असतील मी ते बघितलं. आणि गाडी वाकडी केल्यानंतर बायको असे बघायची कोणत्या मुहूर्ता यांची माझी गाठ पडली. अशात बायकोने नुसता खांद्यावर हात ठेवल्या. कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या श्रीगंध गेल्या. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. आता नवरा बायको एसी गाड्यात शाळेत येतात. बायको तिकडच्या खिडकीत तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीत इकडे बघतो. ड्रायव्हर मधल्या आरशात दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाही? पैसे वाढत गेले पण आनंद कुठे निघून गेला ते मात्र कळलं नाही. तुम्ही आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या आणि मस्त हसत राहा. आल्यापासून मी दोघी तिघे बघतोय, हसलंच नाही. काय टेन्शन मध्ये ते हसावं वाटलं तरी शेजारची गडबड ती हसत नाही. बरं हसायला काय पैसे लागतात का? ताई तुम्ही शेणकूर करायला गोठ्यात गेला आणि एखाद्या म्हशीने छान स्माईल दिली, असं झालं कधी? मीच म्हणते का प्लीज वेलकमिंग गोठा. फक्त माणसाला हसतायत. पोरांना तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू कराल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो इटेड फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. मी गायक नाही आहे, माझी बायको गायक आहे. मला लिहिता येतं जरा थोडंसं. मी कॉलेजला असताना कविता लिहिली होती आणि ती इतकी व्हायरल झाली. ती ज्येष्ठ संगीतकार अवधूत गुप्ते यांनी ऐकली आणि त्यांनी मला फोन केला. विदेशी कविता मी बॉईज 4 नावाच्या चित्रपटात घेतलं आणि आत्ता जो चित्रपट रिलीज झाला बॉईज 4 त्यात हे गाणं म्हणून प्रदर्शित झाली. ती कविता त्यातल्या 4 ओळी फक्त तुमच्यासमोर सादर करतो. काय सांगू राणी मला गाव सुटेन, कसं सांगू राणी मला गाव सुटेन. बंद गळ्या मंदी माझं मागे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग.
म्हाताऱ्याच्या धोत्राची गाठ सुटेना, काय सांगू राणी मला गाव सुटेना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी. कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आप्रचिप्र कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या देहावरला पदर हटन, काय सांगू राणी मला गाव सुटेन. शहरातली गाडी बघा धुंच गाणं गाती, भावनांनी भावनांशी तोडली कनाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती. सर्जा राजाची जोडी माग हटेन, काय सांगू राणी मला गाव सुटेन. गावाकडची माणसं आमची कशी साधी होई, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदी चाकू पुरणपोळी. चोलीवरल्या भाकरीची चोळी सुटेना, काय सांगू राणी मला गाव सुटेन. कसं सांगू राणी मला गाव सुटेन, गाव सुटेन. मी ह्या शाळेचा विद्यार्थी होतो 4 वर्ष पहिली ते 7वी. पहिलं म्हणजे मी आमच्या ज्या काही मॅडम होत्या त्यावेळी किंवा बाई बोलायचो आम्ही त्यांना जठारबाई, त्यांना आमच्या शाळेला आणि गावाला पहिलं नमन करतो, नतमस्तक होतो. मी माझी स्वतःची ओळख थोडक्यात सांगतो. पहिली ते 4थी मी ते शाळा केली, नंतर मग बराचसा आम्ही भरकटलो वेगवेगळ्या गावात, त्यामुळे काही सुखसोयी नव्हत्या. तर मग चांदगावला 5वी राहिलो, 5वी 6वी चांदगाव, नंतर हिरोदेवा 7वी. हायस्कूलचे 4 वर्ष महाजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा, नंतर कोल्हापूरला 4 वर्ष कॉलेज केलं, BSc जिओलॉजी झालं. भूशास्त्र कमी लोकांना माहिती आहे तो विषय. आणि त्यानंतर पुणे विद्यापीठात मी MSc केलं. MSc केल्यानंतर 1977 साली मी लगेच फर्ग्युसन कॉलेजला माझं एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून सिलेक्शन झालं. आणि त्यावेळेपासून मी 2016 पर्यंत मी जवळजवळ 19 वर्ष तिथं नोकरी केली. त्या दरम्यान पहिल्याच 77 ते 83 पर्यंत मी PhD केलं साईड बाय साईड नोकरी करून. आणि त्यानंतर त्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजच्या वेगवेगळ्या पदावरती मी काम केलेलं आहे. तसेच पुणे विद्यापीठ याचं ॲफिलिएशन आमच्या कॉलेजला आहे. आमच्या कॉलेजचं ॲफिलिएशन पुणे विद्यापीठाशी असल्यामुळे पुणे विद्यापीठाच्या बऱ्याचशा कमिटीवर वेगवेगळ्या बॉडीजवर मी काम केलं. उदाहरण द्यायचं म्हणलं तर सायन्स फॅकल्टी, बोर्ड ऑफ स्टडीज, अकॅडमिक काउन्सिल, हे इंग्लिश वर्ड सांगू तर मराठी मला तसं हे शब्द माहीत असल्यामुळे काय सांगू शकत नाही जास्त. आणि वेगवेगळ्या एक्झामिनेशन कमिटी, LIC कमिटी, वेगवेगळ्या कॉलेजला परमिशन देणं, इंटरव्ह्यू बोर्डावर प्रोफेसरांचे सिलेक्शन करणं, वगैरे सगळ्या कमिटी मी त्यावेळी घोषविल्या आहेत. तर हे साधारण माझं हे ओळख आहे. आता मी थोडक्यात माझी पहिली ते 4थीचे माझे काही अनुभव आणि जे काही मी माझ्या सहकार्याबरोबर जे काही दंगामस्ती केली त्या काळात त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. तर बुधवार दिनांक 1 जून 1960. आता तुम्ही म्हणला बुधवार कसा शोधून काढला, तर गुगल टाकलं ते लगेच सगळं मिळतं तुम्हाला. तर बुधवारी मी 1 जून 1960 साली माझं नाव घातलं या शाळेमध्ये. त्यावेळेस शाळा आमची छोटी होती, म्हणजे उल्लेख केलेला अगोदरच बरेच चांगलीमध्ये शाळा होती. आणि त्या शाळेमध्ये आम्हाला ह्या मॅडम जठार मॅडम शिकवत होत्या. आणि पहिली ते 4थी एक शिक्षिकी शाळा. आणि काय कला असेल त्या मॅडमची शिकवण्याची हे खरोखर वापरण्यासारखं आहे. म्हणजे 4 भिंतीवर 4 वर्गाची मुलं बसवायची, 4 भिंती त्या खोलीमध्ये 4 भिंतीवर वेगवेगळी मुलं बसवायची अशी त्या आणि त्याला वेगवेगळं शिकवायचे. एका कोणाला पाढे म्हणायचं, का कोणाचे पाढे पाठ करा, शुद्ध लेखन बघा, वाचन करा आणि एका वर्गाला शिकवायचं. त्यावेळेस साधारण 35 ते 30 विद्यार्थी सगळे हजर असायचे. पटावर 50 असायचे तो भाग वेगळा. पण त्यावेळेस जे काही माझे सहकारी होते, माझ्या पुढे माझे
आता सगळ्यांची नावं घेत नाही मी, पण त्यांच्याशी भरपूर आम्ही दंगामस्ती केली. साधारण दिनचर्या आमची अशी असायची की सकाळी आम्ही उठलं की प्रातर्विधी झाला की आंघोळ न करता आपल्या शाळेत जायचं. त्याच्या अगोदर नाश्ता करायचा. नाश्ता म्हणजे स्पेशल काही नसायचं आत्तासारखं. त्यावेळेस एकत्र कुटुंब होतं आणि एकत्र कुटुंबामध्ये भाकरी ओढायच्याच. ज्वारीची भाकरी चुरून मिरशा दुधाबरोबर खायची आणि लगेच शाळेत जायचं दप्तर घेऊन. दप्तर काय असायचं? पाटी. चौथीला गेले तेव्हा आम्हाला वह्या मिळाल्या आणि थोडी पुस्तकं, नाही तर तोपर्यंत पाटी असायची आणि पेन्सिल एवढं दप्तर, आणि तिथे जाऊन अभ्यास करायचा आणि बाई काय म्हणतील ते ऐकायचं सगळं. आणि तिथले बरेचसे प्रसंग आता मी वेळ झाल्यामुळे आज सांगत नाही. मला शाळेने आणि गावाने काय दिलं तर एक आम्हाला शिस्त दिली, स्वच्छता कशी ठेवावी हे एक दिलं, नंतर अभ्यास कसा करायचा हे एक दिलं, आणि गावाने सुद्धा आमच्यावर खूप संस्कार केले, फार छान संस्कार केले. शाळा आणि गाव हे दोन्ही, कारण गाव हे आमचं ते 500च्या आसपास लोकसंख्या असेल तेव्हा प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक माणसाला म्हणजे सिनियर लोकांना ओळखायचा, सगळे लोक विद्यार्थ्यांना ओळखायचे. त्यामुळे सगळे एका कुटुंबासारखं होतं ते असं काय वेगळेपण काही नसायचं. त्यामुळे कुणी कुणाला काही गडबड केली तर त्याला मारायची सुद्धा त्यांना सगळ्यांना परमिशन मिळते. म्हणजे इतकं छान एकत्र कुटुंबात आम्ही वाढलेलो आहोत. मधले सुट्टीत आम्ही काय करायचो, कारण शाळेचं टायमिंग सगळ्यांनी सांगितले होते आमचे, सकाळी 7:30 ते 10:30 आणि 2 शिफ्टमध्ये असायचं, दुपारी 2:30 ते 5:30. मधल्या काळात जे 4 तासाचा वेळ मिळायचा त्याच्यात मजा असायची. देव नदीला पाणी असायचं भरपूर, तिथे जाऊन आंघोळ करायची. मग कुठेतरी जसं सीझन असेल त्याप्रमाणे बोरीचे झाडाकडे जायचं, जांभळाच्या झाडाकडे जायचं, चिंचेच्या झाडावर चढायचं, शेंड्याच्या वर डोकं काढायचं वगैरे सगळं हा प्रकार आम्ही केलेला आहे त्या काळात. आणि हे सगळ्या छोटे छोट्या आठवणी आता एकदम जागरूक झाल्या त्या मी तुम्हाला शेअर करतो, बाकी काही नाही. तर अशा पद्धतीने हे बालपण आमचं फार सुंदर गेलं. आणि मी केवळ इथं उभा आहे केवळ ह्या शाळेमुळे आणि ह्या गावामुळे. ज्या गावाला आणि शाळेला मी ऑलरेडी म्हणजे नतमस्तक झाले ह्याच्यामुळेच केवळ. आणि एक मला शेवटी आवाहन करायचे सगळ्या आपल्या गावकऱ्यांना आणि माजी विद्यार्थ्यांना. माजी विद्यार्थी म्हणजे प्रत्येक गावकरी हा माजी विद्यार्थी आहेच. तर एक आवाहन करायचं की जे जे शक्य आहे तेवढं आपण शाळेला मदत करू. आतापर्यंत केलेली आहे आपण. आणि ज्यावेळेस आपण एवढे मध्ये सुसज्ज शाळा झाली आज मी पाहिलं, सगळ्या व्यवस्था सगळं सुखसोयी आहेत शाळेमध्ये. तर मी तसं एम सरांना एक रिक्वेस्ट केली होती की तुम्ही एक लिस्ट करा की तुम्हाला काय काय हवं आहे. तर त्याप्रमाणे आम्ही सगळे माजी विद्यार्थी तुमच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही तुम्हाला देणार 100%. आणि आता मी एक डिक्लेअर करतो की माझ्या लहान मुलांनी तो ऑस्ट्रेलिया छोटा आलेला येतो तर त्यांनी काही हजार मी नंबर सांगत नाही किती हजार, पण ते डिक्लेअर केलं. मोठ्यालाही मी सांगणार आहे तू दे, आणि सगळं मिळून एक वस्तू रूपात मी काहीतरी मोठं देणार आहे. काही हजारात आहे ते मोठ्या मान आहे. तर शेवट म्हणजे मी सगळ्यांचे आभार मानतो की मला बोलण्याची संधी दिली. पण एक सांगतो मी, ह्या गावाची आठवण मला एवढी आहे की मी अजूनही रिटायरमेंट नंतर, तसा मी 62 वर्षी रिटायर झालो, 39 वर्ष मी सर्व्हिस केली फर्ग्युसन कॉलेजला. परंतु अजूनही मी इथं आलो ना, जे जे कोणी भेटतील त्यावेळेचे त्यांच्याशी मी गप्पा मारतो. त्याचे जे समाधान आहे त्याचं समाधान कुठेही मिळत नाही. कारण मी बराचसा फिरलोय, म्हणजे कम्प्लीट म्हणजे भारत तर फिरलोय, तर जगातील बऱ्याचशा देशांना मी व्हिजिट केलेलं वेगवेगळ्या कारणासाठी. तर सांगायचं तात्पर्य काय की ही जी नाळ जोडलेली आहे माझी ह्या गावाशी, तर मी एकाच वाक्यात बोलेन की गड्या आपला गाव भला. नमस्कार. सगळ्यांची जीवन पाहिल्यावर असं लक्षात आलं की प्रत्येकजण आपल्या प्राथमिक शाळेतल्या जीवनात होत आहे आणि ते एकमेकाशी जी चर्चा शेअर करत आहे. असं पण एक आनंदी सोहळा होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव 48 साली स्थापना झाली आणि आज ही 75 वर्षामध्ये म्हणजे 75 वर्ष पूर्ण होतात म्हणून हा अमृत सोहळा आहे. आणि हा अमृत सोहळा अमृतासारखाच मोड करण्याचा माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेला आहे, ग्रामस्थांनी प्रयत्न केलेला आहे, ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीने प्रयत्न केलेला आहे. मी
सर्व माजी विद्यार्थ्यांना ज्यांनी थोडंफार काम सहकार्य केलं असेल, ज्यादा केलं असेल, किती लहान किती कमी किंवा किती जादा हे महत्त्वाचं नाही, पण काहीतरी योगदान दिले त्या सर्वांना मी धन्यवाद देतो, त्यांचे कौतुक करतो. त्याच्यानंतर ग्रामस्थांनी सुद्धा याच्यामध्ये योगदान दिलं. वैचारिक आणि भौतिक सपोर्ट ज्याला म्हणतो आपण, पर्सनल सपोर्ट म्हणतो, हा ग्रामस्थांनी या ठिकाणी दिला. त्याच्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. मला आवर्जून आठवण मिळते की मी ज्या वेळेला माध्यमिक शिक्षक होते त्यावेळेला आले पाटील जराकर हे सभापती होते, बापूसाहेब कामगार ते पण होते आणि बापू पण होते वांगरी. सर्वसाधारणपणे तालुक्याचा कारभार हा कोकणगाव आणि घोडेगावमधूनच चालायचा. या गावाला थोडीशी बुद्धिवादी बेस आहे, म्हणजे बुद्धीचा थोडासा वास आहे. आड आहे असं मी म्हणत नाही, पण काहीतरी आहे. त्याच्यामुळे नेहमी चळवळ गडबड या गावापासून सुरू होते आणि चांगल्या उद्दिष्टाकडे हा तालुका पुढे जातो. म्हणून या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक आपण केलेलं आहे, या सगळे विद्यार्थी जे आहेत त्यांचे शिक्षक, त्यांचे आई वडील आणि त्यांचे प्रयत्न याच्यामुळे ते शक्य झालेलं आहे. सातारा सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्याची निवड झाली, नवोदय विद्यालयामध्ये निवड झाली, शिष्यवृत्तीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. वेगवेगळ्या स्तरावर काही का होणार, पण ही शाळा पुढे जाऊन राहिलेली आहे. या शाळेसाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधांचं योगदान माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्नेहमेळावा घेऊन आयोजित केलेलं आहे. आता या पुढची जी पाळी आहे ते या शाळेतल्या शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी. तुम्हाला या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम घेताना तुम्हाला त्रास झाला, त्रास म्हणजे शारीरिक कष्ट, बौद्धिक कष्ट झाले, पण हे अमृत सोहळा शाळेचा फलद्रूप झाला. पण आता इथून पुढे तुमची जबाबदारी अशा पद्धतीने राहील की या शाळेची बौद्धिक प्रगती जी आहे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. पालकांचा आपल्याला सपोर्ट आहे. वेगवेगळ्या अडचणीला पालक जे सपोर्ट करतीलच, पण आता आपण अधिक भेटून काम करा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ज्याला म्हणतो ते देण्याचा प्रयत्न करा. मित्र, मी अजून एक गोष्ट सांगतो, वेगवेगळ्या अनुभवातून एकच मुद्दा सांगतो की माणूस घडतो हा सहकार म्हणजे शाळेत आले की सर्व शक्ती. अनेक विद्यार्थी येतात, लहान येतात, मोठे येतात, भांडणं होतात, मारामारी होते, कौतुक होते, शिक्षकाची आपल्याला कौतुक मिळते, ते झपाटे मिळतात, ज्याच्यातून लहान मुलांची प्रगती होत असते. आणि सर्वगुण संपन्न विद्यार्थी जो घडतो हा ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेमध्येच, हे सुद्धा एका प्राथमिक शाळेमध्येच येतो. पण हे सगळे अध्ययन बरे आणि बुरे हे सगळे त्या शाळेमध्ये येतात आणि चौफेर नागरिक तयार होतो. त्याच्यामध्ये तो नागरिक तयार होतो आणि स्वतःच्या प्रयत्नावर तो विकसित होतो. मी इथं अधिक काय बोलण्याऐवजी आपण सर्वांनी हा दिवस नेहमी घेतला, ज्यांनी त्यांनी योगदान दिलं त्यांना मी आवर्जून हृदयापासून धन्यवाद देतो. आणि दुसरी अजून एक विनंती करतो की जे योगदान देण्यामध्ये अजून राहिलेले आहेत माझे विद्यार्थी किंवा कोणी माझे व्यक्ती, त्यांनी याच्यामध्ये अधिक योगदान द्यावं आणि या शाळेचा नाव लौकिक हा राज्यामध्ये जावा अशी सर्वांना प्रार्थना करतो, परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि एक संपण्याऐवजी एकच मिनिट असं सांगतो, आता मोठे सर जे आहे उच्च विद्यार्थी घोषित आहेत, त्यांनी योगदान द्यायचं ठरवलेलं आहे, हे तर आहेच, परंतु अधिक बौद्धिक देण्याच्या संदर्भामध्ये आपला राज्यभराचा जो अनुभव आहे युनिव्हर्सिटी स्तरावरचा, कॉलेजवरचा, याचा उपयोग आणि जिओलॉजिकल सर्वेमध्ये आपण काही काम केलेले त्याचंही योगदान या गावाला काही अंश मिळावं असे त्यांना विनंती करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचा अमृत महोत्सव पार पडलेला आहे, ज्यामध्ये शिक्षण कमिटी, ग्रामपंचायत सदस्य
आणि माजी विद्यार्थी झालेलं आहे. आतापर्यंत जेवढं काही योगदान दिलेलं आहे त्यापेक्षा पुढच्या काळात राहिलेले मुली किंवा ज्यांना त्यांचे ऐकत आहे अशा लोकांनी जर एकत्र आले तर अजून आपण सगळ्याचं कार्य करू. यामध्ये फक्त एकत्र येऊन एकमेकाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही काळजी आपली शाळा म्हणून घ्यावी. झालेला कार्यक्रम फार सुंदर झाला. तो राज्यात जावा, राज्याने त्याची दखल घ्यावी आणि गोरेगाव तिच्या नकाशावर जावे ही आपली इच्छा व्यक्त करून आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे, शिक्षकांचे, मुलांचे, पालकांचे साहेब फार वेळ असलेल्या कुटुंबाचं जाणं फार आनंद झाला आणि फार तुम्ही असल्यामुळे आम्हाला पोहोचलं वाटतं कारण आम्ही स्टेजवर बोलायला भेटलो खूप आनंद वाटला. तुमच्या समोर बोलायची इच्छा होती. त्यामुळे सगळ्यांचे आभार म्हणून कार्यक्रम गोड झाला. सगळ्यांनी जेवल्याशिवाय जाऊन इतके बंद आवडत नाही. सगळ्यांनी यावं, सगळ्यांना बोलून घ्यावं आणि ती फार पूर्वी गोष्ट म्हणजे आमच्या शिक्षकांची, आमच्या वडिलांची, मानाची यांची आठवण झाली.